नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण Google ॲडसेन्समध्ये बँक अकाउंट कसं जोडायचं तर ते आज आपण पाहणार आहोत. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून काही चुका वगैरे होणार नाहीत. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, काल 10 तारीख होती अँड माझे Google ॲडसेन्समध्ये 7 तारखेला मी चेक केलं होतं, परंतु डॉलर ॲड झालेले नव्हते. परंतु 10 तारखेला मी जेव्हा चेक केलं काल रात्री, सो मला इथे 21.55 असे डॉलर दिसले अँड इथे ऑप्शन पण आलं ॲड पेमेंट मेथड टू रिसीव युअर अर्निंग. सो सिम्पली आपल्याला याविषयीच आज माहिती घ्यायची आहे. तर इथे जेव्हा $100 पूर्ण होतात तर तुम्हाला तुमच्या बँकमध्ये डॉलर पाठवले जातात. परंतु आता सध्याच्याला तर $21.55 आहेत, कारण चॅनल मॉनिटाईज होऊन लगेच किती 10-15 दिवस झाले असतील, त्यामुळे डॉलर इथे कमी दिसत आहेत. अँड हे फक्त 7 किंवा 8 तारखेपासूनचेच आहेत आणि सध्याच्याला $30-32 जमा झालेले आहेत. सो बघा, सो इथे तुम्हाला सेटिंगमध्ये तुमचं ॲडसेन्स फॉर यूट्यूब इथे पब्लिशर ID वगैरे असेल, मी इथे हाईड केलेलं आहे थोडं. अँड चॅनलचं नाव वगैरे किंवा यूजर सिम्पली मित्रांनो, तुम्हाला या प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे किंवा ॲड पेमेंट मेथड या बटनावर क्लिक करायचं आहे. जसे तुमचे डॉलर जमा झालेले असेल, YT स्टुडिओमध्ये डॉलर लवकर दिसतात, परंतु ॲडसेन्समध्ये उशिरा दिसतात. अँड पहिल्यांदाच तुम्हाला व्हेरिफिकेशन चेकसाठी मेसेज येईल, नोटिफिकेशन येईल जीमेलला. तिथे पहिल्यांदा क्लिक करून तुमचं पॅन कार्ड, त्यावर जे बरोबर माहिती असेल तर ती द्यायची आहे. अँड त्यामध्ये ॲड्रेस वगैरे पूर्ण तेच टाकायचं आहे. नंतर US टॅक्स फॉर्म आधीच भरून घ्यायचा आहे, कारण हे जे आता तुम्हाला इथे दिसत आहेत, तर हे पुढे चालून खूप जास्त सारे कटतात जर US टॅक्स फॉर्म भरला नसेल तर, कारण टॅक्स कटत असतं. सो सिम्पली ॲड पेमेंट मेथड या बटनावर क्लिक करायचं. देन तुम्हाला हा ऑप्शन इथे पाहायला मिळेल, जे की बघा पेमेंट अकाउंट यूट्यूब इंडिया अँड ॲड पेमेंट मेथड. सो बघा, ॲड न्यू वायर ट्रान्सफर डिटेल्स टू रिसीव पेमेंट पेआउट्स बाय बँक ट्रान्सफर. कॉन्टॅक्ट युअर बँक फॉर एक्सचेंज रेट्स अँड फीस. बँक अकाउंट मस्ट बी लोकेटेड इन इंडिया अँड US डॉलर करन्सी. सो बघा, सिम्पली तुम्ही बँक अकाउंटला म्हणजे बँकमध्ये जाऊन मॅनेजरला वगैरे बोलू शकता. जे असे US डॉलर करन्सीमध्ये आपले डॉलर वगैरे येणार आहेत, तर त्यामुळे काही फॉर्म वगैरे असतील तर ते तिथून भरायचं. सो बघा, आता मला जावं लागेल आणि भरावं लागेल. सो इथे फर्स्ट ऑप्शनमध्ये तुम्ही काहीच टाकायचं नाही. बेनिफिशरी ID यामध्ये ऑप्शनल आहे, इथे काहीच पण टाकायचं काम नाही आहे. अँड इथं बघा, नेम ऑन बँक अकाउंट, इथे तुमचं नाव टाकायचं आहे इंग्लिशमध्ये, जे की एकही वर्ड न मिस्टेक होता, कारण बँक अकाउंट डिटेल्स वगैरे पूर्ण तुमच्या ओरिजिनलच भरले पाहिजेत, कारण पेमेंट दुसरीकडे वगैरे जाऊ शकते किंवा होल्डमध्ये राहू शकते. सो तुमचं नाव बरोबर टाकल्यानंतर इथे बँक नेम टाकायचं आहे, जे की SBI आहे, नंतर HDFC बँक, बँक ऑफ महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र ग्रामीण बँक, अशा बँक आहेत वेगवेगळ्या. ज्याचं तुमचं खातं असेल ते तुम्ही इथे टाकायचं आहे. अँड त्याच बँकेचं तुमच्या बँक पासबुकवर समोरच माहितीमध्ये असेल, तुमच्या अकाउंट नंबरच्या खाली IFSC कोड तो इथे टाकायचा आहे. अँड मेन जो आहे तो स्विफ्ट BIC कोड. यासाठी तुम्हाला सिम्पली बँकमध्ये जायचे आहे. आता आपले ग्रामीण बँकेमध्ये म्हणजे ग्रामीण गावाकडं बँकमध्ये स्विफ्ट कोड नसतात, परंतु त्यांची मेन ब्रँच वरची असते, त्यांच्याजवळ स्विफ्ट कोड असतो. जसे की आता आमच्या इकडे लातूर असेल तर लातूरमध्ये बँक्स आहेत 1-2, त्यांच्याकडे स्विफ्ट कोड आहे. तर प्रथम तुम्हाला तुमच्या बँक मॅनेजरला बोलायचं आहे अँड तिथे जाऊन हा विषय तिथे बोलायचा आहे. असं यूट्यूब आहे अँड मॉनिटायझेशन झालेलं आहे, देन US डॉलर बँकमध्ये ट्रान्सफर होणार आहे. तर असं काही फॉर्म वगैरे असेल तर ते भरून घेतील, कारण हे USDमध्ये डॉलर तिकडून जनरेट होतात अँड इंडियन करन्सीमध्ये बँकला ट्रान्सफर होतात. तिथे मुंबई ब्रँच असोत किंवा लातूरमध्ये जे काही स्विफ्ट कोड त्यांच्याजवळ असतील तर त्यांच्याकडे. त्यामुळे
स्विफ्ट कोड बँक मॅनेजरला विचारायचा आहे आणि ते तिथून सांगतात, तो इथे टाकायचा आहे. नंतर तुमचा अकाउंट नंबर आहे, बँक अकाउंट नंबर, जे की पूर्ण टाकायचं आहे, इथे रिटाईप करायचं आहे. अँड हे इथे काहीच करायचं नाही, इथे ब्लँक राहू द्यायचं. देन इथे टिक मार्क क्लिक करायचं अँड सेव्ह बटनावर क्लिक करायचं. सो जसं सेव्ह होईल तसं तुम्हाला मेसेज वगैरे येईल अँड तुमचं बँक अकाउंट जोडलं जाईल. तर हीच होती एकंदरीत बँक अकाउंट कसं जोडायचं तर ती माहिती. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा अँड काही तुमचे अजून काही प्रश्न असतील किंवा काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच.